तर दुपारचे वाजले 2 आणि आता आपण सध्या पंढरपूर इस्कॉन मध्ये आणि इथं आता आंघोळ वगैरे केली आहे नदीमध्ये, गंगा नदीमध्ये आंघोळ वगैरे केली आहे आणि त्यानंतर आता डायरेक्ट आपण निघणार आहे अक्कलकोटसाठी. अक्कलकोट साधारण इथं 80-90 किलोमीटर आहे, जास्त वाटतं 90 पेक्षा. इथं ठीक आहे. पंढरपूरवरून फायनली आपण निघालोय. जय श्रीराम. तर आता आपण सोलापूरमध्ये अक्कलकोट इथून कम्प्लीट 20 किलोमीटर लांब आहे आणि इकडे सोलापूरमध्ये यूज केली जाणारी इलेक्ट्रिसिटी त्याच्यासाठी सगळे टॉवर वगैरे इथं पूर्ण जाळच बनलेलं आहे. हे सबस्टेशन, इलेक्ट्रिक सबस्टेशन. इथं आपल्याला दिसत आहेत भरपूर कनेक्शन गेले ते डायरेक्ट सिटीमध्ये, अशा वेगवेगळ्या ठिकाणी गेले असतील कनेक्शन. लिंबी चिंचोळी नाव आहे गावाचं, रामपूर आणि लिंबी चिंचोळी. इथं ते सोलापूर जिल्ह्यातलं सबस्टेशन आहे, इलेक्ट्रिक मोटर सबस्टेशन. सो फायनली 2 तासाच्या प्रवासानंतर आणि 115 किलोमीटरचा अंतर पार करून आपण अक्कलकोटला पोहोचलेलो. आता आपण गाडी केली पार्क आणि लेट्स गो टू द मंदिर. उठा. अक्कलकोट मध्ये पोहोचल्यानंतर आपण पार्किंगला गाडी पार्क केली आणि चाललोय मंदिराकडे. व्ह्यू मस्त दिसतोय, भरपूर पब्लिक आलेली आहे, जवळपास ऑलमोस्ट सगळ्या पार्किंग फुल आहे. आता आपण बघू पुढं किती लोक दिसतात, किती टाइम लागतो दर्शनासाठी. तर आपल्याला थोड्या वेळात तोपर्यंत पुढला व्ह्यू बघा. तिथं मंदिराचं हे केलेलं आहे, शिवाजी महाराजांच्या रचनाकृती बनवलेली आहे. रात्रभर झोप नसल्यामुळे चरीची पार वाट लागली. त्यानंतर परत तिकडे येताना ड्रायव्हिंग. इथं आम्हाला फोटोशूट पॉईंट भेटलाय आणि फोटो काढायचा आहे ओमचा, पण ओम नाही म्हणतोय. ॲज कम्पेअर टू बाकीच्या लोकेशन म्हणजे पंढरपूर, त्याच्यापेक्षा तर इथं बरी वाटते मॅनेजमेंट सगळी. तर पार्किंगची मॅनेजमेंट आहे पण तिथल्यापेक्षा बरी आहे आणि बाकीचे इतर मॅनेजमेंट पण, लोकांची मॅनेजमेंट पण व्यवस्थित वाटते जरा. त्यामुळं चांगलं वाटलं जरा इथं आल्या. बाकी बघू आणखी काय काय बघायला भेटतं आपल्याला.
सो फायनली आता आम्ही इथं दर्शन झालेलं आहे आमचं स्वामी समर्थ आणि अक्कलकोटवरून आता आम्ही निघतोय आपल्या नेक्स्ट लोकेशन साठी. इथली मॅनेजमेंट खूप छान होती, भारी वाटलं इथे येऊन. जर ऍज कम्पेअर टू पंढरपूर जर केलं तर पंढरपूरपेक्षा इथं नियोजन चांगलं आहे त्या मानाने आणि भरपूर भाविक येतात आणि लवकर पण दर्शन झालं. ते सगळं तुम्ही ब्लॉग मध्ये बघशालच. आपण नेक्स्ट डेस्टिनेशन आता आपण जाऊ नेक्स्ट डेस्टिनेशनला. तुम्हाला कसं वाटलं हे लोकेशन ते कमेंट मध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर या ब्लॉग मध्ये आपण इथं स्टॉप करू. दुपारी 12 ते 4 तर इथं महाप्रसाद असतो फ्री मध्ये दुपारी 12 ते 4 आणि संध्याकाळी परत असतो 7-7:30 वाजता चालू होतो. 10 पर्यंत 10 वाजेपर्यंत चालू असतो. त्यामुळे तुम्ही जर तेवढ्या टायमिंग मध्ये येत असाल तर तुम्हाला महाप्रसादाचा लाभ देखील नक्कीच भेटेल. तुम्ही त्यानुसार प्लॅनिंग करू शकता. आणि आजच्या ब्लॉग मध्ये आपण इथंच संपू अक्कलकोटचा ब्लॉग. यानंतर नेक्स्ट पार्ट बघा तुम्ही तुळजाभवानीचा. तिकडे तुळजापूरला चालले जातो आपण. इथून 80 किलोमीटर तुळजापूर आहे साधारण.